हात पाय धुवून जेवायला ये ग. वाढ. काळजी करायची नाही, कळलं? चेहरा पाडून बसायचं नाही, काहीही झालेलं नाही, सगळं ठीक आहे. मी सुद्धा नचीला हेच सांगते बाबा, सगळं ठीक आहे, पण हा सुद्धा बघा ना कसा गप्प गप्प आहे. वेळेत महत्वाच्या गोष्टी बोलून टाकल्या म्हणजे प्रॉब्लेम होत नाही. कितीदा सांगितलंय मी ह्याला. आणि आपल्या माणसांशी बोलताना कसला आलाय संकोच, हो नाही? कधी जाणार ऑस्ट्रेलियाला? नाही जाणार. अरे नची काय बोलतोयस तू? अरे बाबांना तुझ्या जाण्याबद्दल प्रॉब्लेम नाहीये आणि आई सुद्धा. एक मिनिट, मी बोलतोय ना. निशा, मी बोलतो आई बाबांशी. अगं ए निशा, निशा, निशा. अगो निशा, अगो जेवणावर कसलं राग काढतस? अरे नची ती उठून गेली. आई, बाबा, माझी चूक झाली. मी तुमच्याशी काहीही न बोलता आपणहून सगळा निर्णय घेतला. नवीन नोकरी, वाढलेला पगार, हे सगळं पाहून मला वाटलं की मी ही संधी घालवायला नको. तुम्हाला सांगितलं तर तुम्ही अडवाल, मला जाऊ देणार नाही याची भीती वाटली, म्हणून बोललो नाही. पण बाबा, मला माझी चूक कळली. म्हणजे वाढलेला पगार, वाढलेला हुद्दा, या सगळ्या आनंदात तुम्ही नसाल तर त्या सगळ्याचा काहीच अर्थ नाहीये मन. भैया, वो खुशी कैसी जो परिवार के साथ नहीं बांट सको, वो तरक्की कैसी जो आपको अकेला कर दे. मला अशी प्रगती नको होती आई, म्हणून मी नाही जाणार आहे ऑस्ट्रेलियाला. गौरी, मला भाजी वाढ. आमच्या ऑफिस मधला तो दिनकर काळे आठवतो तुला? काळे काका म्हणायचो आम्ही त्याला. लॉटरीवाला काळे असं म्हणायचं ऑफिस मध्ये. 5 वर्ष सलग लॉटरीच तिकीट घेत होता. परवा 200 रुपयाची लॉटरी लागली. आनंदाच्या भरात 350 रुपये किलो ते पेढे वाटले त्यांनी. मूर्ख कुठला. नची, ए नचिकेत. अरे नचिकेत.